आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता वंचितनं कंबर कसल्याचं दिसतंय। आचारसंहितेच्या आधीच वंचितनं आपले उमेदवार घोषित केलेले आहेत आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेप्रमाणे कुणालाही पाठिंबा देणार नाही अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवली आहे। 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। वंचितकडून 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। वंचितकडून 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। कोणते हे 11 उमेदवार आहेत, काय त्यांची नावे आहेत, पाहूयात। शमीबा पाटील रावेरमधून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सविता मुंडे यांना सिंदखेड राजामधून उमेदवारी देण्यात आली आहे। मेघा डोंगरे यांना वाशिममधून, निलेश विश्वकर्मा यांना धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी वंचितनं दिली आहे। विनय भांगे यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर डॉक्टर अविनाश नान्हे यांना साकोलीमधून, फारुख अहमद यांना नांदेड दक्षिण मध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिवा नरांगळे यांना लोहा या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। विकास रावसाहेब दाडगे यांना औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर शेवगाव विधानसभा मतदारसंघात किसन चव्हाण यांना वंचितनं उमेदवारी दिली आहे। शेवटचा 11 उमेदवार म्हणजे संग्राम माने खानापूर मधून वंचितनं यांना उमेदवारी दिली आहे।